हा जो माझा आनंद आहे, छोटा का होईना आनंदच असतो, तो तुमच्यासोबत शेअर केला गेला पाहिजे. आणि मित्रांनो, एक महत्वाची भारी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. मी आज चाललोय एक आवडतीची वस्तू घ्यायला. म्हणजे भरपूर दिवसापासून आपण ते स्वप्न बघत होतो की मला आवडती गोष्ट घ्यायला नवीन, ती गोष्ट घ्यायला चाललोय. बाकीच्या गप्पा आपण गाडीत मारून गाडी काढतो आणि निघतो लगेच. तर निघालोय मी, गाडी वगैरे काढली. तुमचा हो कसा दिसतोय ते बी सांगा. आज तुम्हाला व्ह्यू वेगळा दिसत असेल, तेच रेग्युलर ट्रेकचे व्हिडिओज बघून तुम्ही बोर झाले आहेत का? वाटत तर नाही, कारण आपण आता भारी एडिटिंग वगैरे करायला शिकलोय आणि त्याच कारणासाठी आपण काहीतरी वस्तू घेतोय. म्हणजे अजून तर मला एडिटिंग प्रॉपर येत नाही, माहिती आहे, पण काहीतरी सुरुवात करायची आणि काहीतरी इन्व्हेस्टमेंट पण होऊन जाते चांगल्या गोष्टीची आणि आवड पण आहे. त्यामुळे ती गोष्ट घ्यायची ठरवली. म्हणजे थोडीशी महाग आहे आणि असं कधी कधी वाटतं पण आपल्याला गरज नाही त्या गोष्टीची. पण मग कसं आहे, आवडती गोष्ट घ्यायला कधी मागं नाही हटायचं आणि घेऊन टाकायची. कारण एक मला माहिती आहे, ज्याच्या कमवणार, ज्याला खर्च करणार, ज्याच्यात अरे कहना क्या चाहते हो? हा, तर मी असं म्हणतो, तो ज्याच्यात कमवण्याची धमक असते ना, तोच खर्च करू शकतो. म्हणून खर्च करा आणि कमवा. जेवढं कमवायला मेहनत करतो तेवढे मजाने आपल्या आयुष्यासाठी, स्वतःसाठी खर्च पण करायला शिकायचं. आणि हा ट्रक मागच्या 10 मिनिटापासून माझ्या समोर आहे. म्हणजे मला एकतर पुढं पण जाऊ देत नाही आणि तुम्ही रस्त्यात बघूच शकताय. असं मोठा रोड आहे, पण असे ट्रक वगैरे घुसतात ना, त्यामुळे लईच अडचण येते. माझी विनंती असेल आमच्या नगरसेवकांना, तुम्ही हे ट्रक वगैरे बंद करा, आम्हाला गाडी चालवायला खूप अडचण येते सर. कृपया करून तेवढी आमची काळजी घ्या. धन्यवाद. जसं की तुम्हाला माहिती आहे, अशी ट्रॅफिक नाशिकमध्ये चालू आहे. रस्त्यांचे भरपूर कामं चालू आहे. आता येत्या नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे कुंभमेळा चालू होतोय. तर तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पण बघत असाल तर ह्या कुंभमेळ्याला नक्की या. तुम्हाला एक अविश्वसनीय असा कुंभमेळा बघायला भेटणार आहे. कारण भरपूर जास्त खर्च नाशिकवर होतोय आणि प्रत्येक गल्ली बोळात, प्रत्येक ठिकाणी अशी बारीक सारीक कामं होत आहेत. हे बघा, गाडीची मूर्ती कशी, नक्की सांगा कमेंटमध्ये. आपले महाराज आहेत आणि पूजा करतात. खूप शोधून सापडवली, कशी वाटते सांगा. तुम्ही म्हणत असणार, हे फक्त एक वस्तू घ्यायची म्हणून ब्लॉगिंग बिगिंग का बरं करतोय? पण मग त्याच्या मागे रिझन आहे. जेव्हा एखादा गरीब घरातला मुलगा, जेव्हा त्याचे आईवडील खूप सपोर्ट करून, स्वतः तो स्ट्रगल करून एखादी वस्तू घेत असतो ना, तर त्या गोष्टीची एक्साइटमेंट अनमॅचेबल असते. म्हणजे खूप जास्त एक्साइटमेंट असते कोणतीही गोष्ट घेताना. त्यामुळे असं वाटलं की हा जो माझा आनंद आहे, छोटा का होईना आनंदच असतो, तो तुमच्यासोबत शेअर केला गेला पाहिजे. म्हणून म्हटलं आज व्लॉगिंग करूया. आणि असं मी प्रयत्न करणार आहे की समजा कुठे जर जात असेल मी, किंवा फिरायला जात असेल, कोणासोबत जात असेल बाहेर, तर मी नक्की व्लॉगिंग करेल आणि तुम्हाला अपडेट देत राहील काय काय मी आयुष्यात माझ्या करतोय ते. बघू का तुझ्याकडे? बोल. ओपन कर. का मागाचा लॅपटॉप असं करतोय तू? करे मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. अभी हमें ओपन चालू आहे डायरेक्ट.
खोलू का माझा काय काय घेतलं ते खोलू का? खोललंय आधी, ऍक्टिव्ह करून दाखवतो. लॅपटॉप काय काय आलं ते दाखवतो आधी. USB-C टाईपची वायरलेस चार्जर आहे आणि हे काय पुस्तक आहे इंग्लिश काय आपल्याला येत नाही. आणि 30 वॉटचा चार्जर आहे. चालू आहे का नाही बघायला, चालूच असेल चायना नाही. आता मेन वस्तू दाखवतो. हा घेतला आपण मॅकबुक एअर 512 GB M5 आणि याची कॉस्टिंग गेली आपल्याला 1.5 कार्ड मारले. दोन 3 वर्षापासून घ्यायचा होता. पासवर्ड काय याचा आईला सांगू का? नको. काय हे थांबा गाईस, पासवर्ड मिसमॅच झाला काहीतरी. काय ओल्ड कर बंद कर. हा गडबड झाली होती मित्रांनो, झालंय ओपन. आता काय दाखवायचं रे त्यांना? त्याच्या लॅपटॉपचं काढून देऊ बस. कसं आहे आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्याच व्हिडिओ बघायला किती मजा येईल.